अहो ज्याच्या घरी अन्न नाही तो म्हणतोय माझी सर्व्हिस वाल्याला द्यायची. 8 महिन्यात 5 लाख कोण कमवतोय. नमस्कार मावशी. नमस्कार. तुमचं नाव सांगा की. नकोसा कचरे. आणि ही गाव कुठला आहे? वाडा. बर. आणि ही शेळ्या मेंढ्या बघितल्या आम्ही, हो. आता रानात बसवल्यात. तर ही इथल्याच गावचे आहेत का तुमचं प्रॉपर गाव कुठलं आहे? प्रॉपर गावचं नातं होतं. नातेपुते का? बर. आता कितीक वर्ष झालं हा व्यवसाय करताय तुम्ही, हे शेळी पालन म्हणा किंवा काय? 15-16 वर्ष झालं करतोय. 15-16 वर्ष. बर. आता मला सांगा की सुरुवात करताना कशा पद्धतीने केली होती, म्हणजे 1, 2 किंवा 5 घेऊन किंवा कसं काय? असे घेतले 10. हां. 10 घेतल्यापासून वाढवत केले. बरं, म्हणजे पहिल्यांदा 10 घेतली आणि त्याच्यापासून वाढवत नेली. बर. आत्ताच्या घडीला एकूण किती आहेत ही? आमची समधी बकरी आता 250. 250 येते का? बर. आता सकाळी उठल्यापासूनच नियोजन कशा पद्धतीनं चालतं ह्यांच्या मागचं, म्हणजे किती राबावं लागतं, काय काय सकाळी उठल्यापासून ह्यांना शेरड्याची? उठल्यापासून काय उठायचं, खाया ठेवायचं त्यांना, पेंट गहू. बर. परत वलवून पाजायची पेंट बाटली. हा. निम्मी वलवून पेते ती, निम्मी असं कोरडं खाते ती. बर. म्हणजे शेंगदाणा पेंट चारता का? बर. बारीक पिल्लांना का शेळ्यांना? शेळ्यांना नाही चारत, फक्त पिल्लांना. पिल्लांनाच. बर. त्या पेंटीचा फरक काय होतो बरं? अशी ताकद येते त्यांना. ताकद येते, वजन वाढत असेल. वाढतं, ताकद येते. बर. आता मला सांगा, दिवसभर किती किलोमीटर हिंडावं लागत असेल बरं ह्याच्या माग? दिवसभर हिंडायचंच. नुसतं हिंडायचं? हिंडायचंच नुसतं. असं 1-2 तास बसवायचं सावलीला. हा. बाकीचं हिंडायचंच. आणि चारा पाणी कसा बाहेर? चारा काय पाडायचं, झाडपाला गावला तर पाडायचा, नाही गावला तर भुईच चारायचं. होय. बर बर. म्हणजे झाडपाला पाडायचा दिवसभर गावला तर, नाही तर हिंडवायची. लिंबाचं पाडायचं, बाबळीचं, सुबाबळीचं, हे काय बी गावला बोरीचं पाडायचं. परत नाही तर आपलं हे कटखंड बांधानी ह्यानी आणि हिंडवायची दिवसभर हिंडवायची. बर बर. आता मला सांगा, तुम्ही 15-20 वर्ष झालं करताय हा व्यवसाय, वर्षानुवर्ष करत आलाय तुम्ही, बरोबर? आणि पिढी जातच व्यवसाय म्हणावं लागेल आता. आम्ही राखतो या, पण आमची पोरं राखत नाही. आमच्या माघारी पोरं कशाला राखते? बर. आता मला पोरग 25 वर्षाचा आहे. होय. पण ते राखतच नाही. बर. आता केलं तुम्हीच करा असं आहे का? आम्ही नाही करत. बर. आता मला सांगा, आता वर्षानुवर्ष तुम्ही हे व्यवसाय करताय, सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्याच्यामध्ये पिल्ल देणाऱ्या शेळ्या ही किती आहेत? पिल्ल देणाऱ्या शेळ्या आहेत की 200 आहेत. होय. 2-2, 3-3 पिल्ल देतात का? 3-3, 2-2 देते. बर. 2 पिल्ल चांगली का 3 चांगली? 2च चांगली, पण आता झाल्यावर काय, म्हणजे झाल्यावर ती सांभाळावंच लागतं या. बर बर. पण 2 पिल्ल तशी चांगली. ठीक आहे. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्ही शेळ्यांचं दूध वगैरे विक्री करता का? नाही करत. कारण आपण बघतो ना की शेळ्यांचं दूध वनस्पतीचं मानलं जातं, आयुर्वेदिक, बऱ्याच आजारांवर बी चालतं. पण आम्ही नाही विकत. त्याला ही मोठी इकली तरी छोटी असते ती पाजायची. बर बर बर. म्हणजे तीच बारक्या पिल्लांना नंतर पाजायला तुम्ही वापरता दूध. बरं, ठीक आहे. आता मला ह्याच्यामध्ये सांगा की वर्षभरामध्ये कित्येक आजार किंवा कशा गोष्टी येतात किंवा काय आजार पाणी येतं का ह्याला? येतं ना. मग त्याच्यावर उपचार ही कशा पद्धतीने करता तुम्ही? आम्ही औषध आणतो. औषध, लसीकरण ही करता का व्यवस्थित वेळच्या वेळेला? 3 महिन्याला लशी असते, ते लशी करायची. बर. आता ह्याला दिवसभर फिरून चारायचं म्हणता तुम्ही, आणि आता ही पेंड वगैरे चारता, तर ह्याच्या माग तुम्हाला बाहेरचा खर्च किती होतो बरं वर्षभरात? तसा खर्च करतो ते आम्ही अंदाज काढत नाही, पण असं वर आणलेलं एवढं काय आम्ही गिनत नाही. तरी नाही म्हणलं तरी 50,000 वर्षाचा खर्च होत असेल खोराकाचाही? 2-1 लाख होतो. म्हणजे जित्राप जास्त आहे ना त्याच्यामुळं. जास्त आहे, 2-1 लाख खर्च होतो. आणि लहान मोठी आता तुम्ही ह्यांना पिल्लं, आता ही दिसतात बारीक पिल्लं, आता ही बारीक पिल्लं दिसतात ह्या पिंजऱ्यामध्ये. आता ही पिल्लं तुम्ही किती महिन्यानंतर विकता बरं? 3 महिन्यांनी. 3 महिन्यांनी? 3-2.5 महिन्यानंतर. बर. 2.5-3 महिन्यानंतर सरासरी काय दराने पिल्लू जातं? 2.5-3 महिन्यानं जातं की 9,000 आणि 9,500 आणि 10,000 पर्यंत असं शेळीचं जातं. आणि मेंढ्यांचं 10-11 हजारांनी जातं. होय. म्हणजे सरासरी तोच भाव, फक्त चढ उताराने जाते, जरा मेंढ्याचं वाढीव जातं का जरा? बर. आणि एवढा दर कशामुळे आला होता मला काय वाटतं? आता मला बी माहिती आहे मटण वाढलंय, साहजिक आहे. मटण झाले 800 रुपये आता, पण त्यामुळे दर आला जास्तचा. बर. आता ह्या शेळ्यांमध्ये शेळ्या पण जरा वेगळ्या दिसतात बरं का. कान लांब दिसतात, शिंग वेगळे दिसतात.
आणि तो बोकुड पण बघितला मी, बोकुड पण भला मोठा दिसतोय, त्याचे पण कान लांब दिसतात. तर ही वेगळ्या जातीचा बोकुड आहे का तो? वेगळ्या जातीचा आहे. बर, तो लांबड्या कानाचा कुठं आणला होता? ते दुसऱ्या माणसाने कुठून आणला तर काय माहित नाही. आमच्या तर एक माणूस शेळ्यावाला होता, त्याच्याकडे आम्ही घेतला. किती रुपयाला घेतला? आम्ही 60,000 रुपयाला घेतला. 60,000 रुपयाला? हा. आणि कधी घेतला तो? आता वर्ष झालं घेतला. म्हणजे गेल्या वर्षी घेतला? गेल्या वर्षी दिवाळीत घेतला. बर, मग आता 60,000 रुपयाचा बोकुड तुम्ही फक्त शेळ्यांना बिनूसाठी घेतलाय, म्हणजे एक हाऊस म्हणूनच घेतलाय? हाऊस म्हणून घेतलाय. बर, मग त्या बोकडाचा फायदा होतो का बरं? हा, त्याची पिल्ल पिल्लं महाग जाते ती का? चांगली त्याच्यावर पिल्ल पण चांगली पडते ती, आणि महाग जाते ती? महाग जाते ती, आणि असं तब्येतीला राट पडते ती ना. आणि पाळायला बी जात असते ना हौशी माणसं हो, येत नेते असते. ती. म्हणजे शेळी पालन करणाऱ्यांनी जर नेल्या तर त्या वरडून म्हणजे गाईवर येते थोडक्यात, ते राहत नाहीत खात तिथं, नाही ते. बंदिस्तला जर त्रास कमी होतोय त्रास. त्रास होतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जर थोडस जर फिरवून वगैरे जर चारलं, थोडस पाय मोकळं करायचं तर राहतील की? हा, तास 2 तास चारायची, 2 तास बसवायची, तशी राहणार? राहणार की तशी. हा, मग मला सांगा, आता वर्षभरच आपण सगळं गणित पाहिलं, खर्च होतोय, तुम्ही सांगितलं की 2-1 लाखापर्यंत खुराकाचा खर्च होत असेल, जवळपास 250च्या वर ही जनावर आहे. हा. मग सरासरी वर्षाला कमाई काय होती बरं? वर्षाला कमाई आमची एवढे दुसरा बाकी 10-12 लाख होती. 10-12 लाख. बरं, आता मी बऱ्याच जणांना प्रश्न विचारला बरं का, वर्षानुवर्ष करतात, बरेच जणांनी सांगितलं की ह्या लक्ष्मीच्या पायावर आम्ही शेती घेतली, घर बांधलं, बंगला बांधला. मग आम्ही पण ह्या लक्ष्मीच्या ह्याच्यावर आहे. होय. आम्ही 9 एकर जमीन घेतली, ह्याच्यात हा, घर बांधलं, रिंग टाकून 10 परत केली या. हा, पण ह्याच्यात जेव्हा सगळं. बर बर. दुसरं म्हणजे आम्हाला नाही काय. 9 एकर शेती घेतली, तरी कित्येक लाखाने घेतली हो? ती शेती आम्हाला बसली की 4 लाखांनी एकर. 4 लाखाने एकर. त्यावेळेस हा. मग आता जर त्या शेतीची किंमत काय होऊ शकते? आता त्या शेतीची 18 लाख बी किंमत होईल एकराला? एकराला. 18 लाखाने अशी 9 एकर म्हणायचं, हा. म्हणजे जवळपास कोटीच्या वरच गणित गेलं ती. हा. म्हणजे सगळं ह्या लक्ष्मीच्या पायावरती केलं. म्हणजे हा नक्कीच व्यवसाय करण्यासारखा आहे, फक्त कष्ट खूप आहे. कष्ट. आणि आपण पाहतो की आता तरुण पिढी बघतीये की शेतीपूरक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं जातं, कोणी जोडधंदा म्हणून बघतं, कोणी शेळी पालन करायचं म्हणलं तर एखाद्या बंगल्यातल्या बिचारीने आमच्याकडे पहिलं म्हणा काय आहे ती, हा काय बिचारी आहे, कशी राखतीया, उन्हात हिंडतीया, हा राहणीमानी काय. हा, पण आता ह्याच्याशिवाय आपल्याला मार्गच नाही दुसरा. मार्ग नाही. पण बंदिस्त शेळी पालन जे करायचं म्हणतात ते योग्य वाटतं का तुम्हाला? कुठलं योग्य वाटतं, ही चांगलं का ती चांगलं? जे त्याच्या ह्याच्यावर हा, तुम्हाला बाबा फिरायचं दमच निघत नाही, त्यात बसूनच राहावं लागतंय त्याच्या मागं म्हणल्यावर शेळी पालन तुम्हाला ते कसं जमल तसं. आम्ही काय तसलं केलं बी नाही, आम्हाला जमणार बी नाही. बर बर बर, म्हणजे हे फिरत तीच चांगलं. फिरस्तीत आम्हाला चांगलं. आणि बंदिस्त पेक्षा ह्याला रोगराई पण कमी आहे, कमी हवा, हवा खेळती आणि ती राहते. रोज एकाच जाग्यावर. हा, ते आहे. आणि त्याला आजार पण जास्त. आजार पण जास्त असतो. आणि मच्छर खर्च? टाकतं, तापते ती, ही काय 12 वनस्पत्या खाऊन येते. तुम्ही शेळी पालनला एकच पदार्थ चारणार. बरोबर आहे, तिथं आपण एकच कुठला घास वगैरे काहीतरी टाकणार, एकच. ह्याला 12 म्हणा किंवा 18 वनस्पती झाडा पाला ही खाणार दिवसभर. हा. हम्म, कुठला शेंडा मारते ते आपल्याला माहित आहे का? नाही, त्यांना जी पाहिजे ती बरोबर ती खात्यात. हा, खात्यात. ठीक आहे. म्हणजे यातनं बऱ्यापैकी प्रगती झाली. आणि महत्वाचा प्रश्न की मी तो सगळ्यांना विचारतो की शेळ्या मेंढ्या बघून आजकाल मुलांना पोरी दिनात लग्न व्हायनात पोरांची, मोब ह्याच्यामध्ये आमचं लाखोनी बकरी आहे ती. लाखोनी कमाई. आमचं पोर 25 वर्षाचं आहे आता, 25 वर्षात लागलं त्याला. हा, आमच्यापाशी बकरी आहे ती. पोरगी एखाद्याची माईली म्हणते ती त्यांच्यात बकरी आहे ती. आता लग्न करूस तर पोरग घरी राहील आणि पुद्या बकऱ्याच्या मागं जाईल पुरीला घेऊन. हम्म. त्यांच्यात बकरी आहेत, नग बाबा पोरगी त्यांच्यात द्यायला अशी म्हणते ती बरोबर लोकं. बरोबर. म्हणजे जे आपण केलं उन्हात आणायचं तेच मुलींना बी आमच्यात तीच येईल बाबा, उन्हात हिंडावं लागेल किंवा ह्या गोष्टीमुळे माणसं देत नाही, ती नको देत म्हणतात. नाही ती. पण ह्याच्यामध्ये एका ह्याच्याशिवाय पैसा नाही. ह्याच्याशिवाय पैसा नाही. सर्व्हिस वाला घरी येतोय बमलत, होय. त्याची बायको धुणं भांडी करून खाती या, हा, आणि तो घरी झोपतोय. आज कामच नाही, झोपला घरी येऊन. बायकोनी काय घालायचं लेकरा बाळासनी. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणजे तसं आम्हाला एक आता आज पैसे नाहीत, बाजार आहे, दरला टांगडीला नेलं, कुणाचं चोरी आहे का, दे नाही. आहे का, लगी कुणाला पैसे मागायचं नाही. लगी पैसे उभा आहेत. तुमच्यापाशी आज 10 रुपये नसलं तर म्हणा कुणाला मागू, कोण देईल. ए बाबा मला 5 रुपये 3 रुपये टक्क्याने दिलं असलं तर बोल, नाहीतर जा, लगेच म्हणते दे. पण ह्याच्यात तसं नाहीये. गरज लागली एखादं नेलं जित्रा विकलं लगी पैसे आपल्याला उभा आहेत, कुणाला मागायची गरज नाही, काय नाही. अहो 10,000 रुपयाला मरण नाही, आणि स्वतःचा मालक. स्वतःचा मालक.
आणि नोकरी एवढं शिकून 15-20 हजार वर नोकरी करायची आणि काय त्याचं बघताय तर थांबत येतात कंपनीत हेच लगीन होऊस तरच गव्हर्नमेंटची सर्व्हिस प्रत्येकाला नाही लगीन होऊस तर थांबायचं लगीन झालं की चालला घरी बायको जाती राहणार लोकांत कामाला. हा म्हणजे अशा सुद्धा एक लबाडीचं काम होत आहे त्याच्यामध्ये पण माणसांना कळत नाही. कळत पण हे कष्ट आहे पण पैसा बी तितकाच आहे पैसा द्या असं आहे माणसांना. कष्ट बी नाही लय ज्याला काय अनुभव आहे माहिती आहे सवय आहे त्याला नाही काय अवघड लागत. हा म्हणजे अनुभव पाहिजे आणि सगळ्या माहिती घेऊन केलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये पैसा आहे आणि गोष्ट ही चांगली आहे चांगलं काय करण्यासारखी. बाबा वज घेऊन चालायचंय हम्म. का ह्याला काय टिकाव घेऊन खांदायचं या का काय करायचं. फक्त उन्हात अनात हिंडायचं आहे एवढंच त्याच्या पलीकडे नाही काय. का आपल्याला उन्हात ही चढायला लागली की सावलीला पण थांबतोय. हो म्हणजे नक्कीच तुमच्या सांगण्यावरनं मला ही कळतंय की नोकरदाराला सुद्धा हा व्यवसाय ऐकू शकत नाही कधीच असं आहे. नोकरदार का आहे हा नोकरदाराला कसं आता मध्ये लॉकडाऊन पडलं मागले 4-5 वर्षात बायका पोरं घेऊन घरी झालं ना ज्याला काय जमीन नव्हतं तेव्हा आता कामाला जायला लागला वसायला जायला लागला उत्साह जायला लागला त्यांनी काय खायचं. बरोबर म्हणजे नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे आणि जर शिकून मुलं जर बेरोजगार असतील त्यांनी नक्कीच ह्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे एक 2 पैशाचा सोर्स म्हणून. आणि नक्की शेळीपालन ही करण्यासारखी गोष्ट आहे त्यामध्ये फायदा आहे फक्त. आणि मुलींच्या ज्या अपेक्षा वाढल्यात मुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्यात त्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत आणि त्यांनी बी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की थोडंसं फार कष्ट आहे याच्यामध्ये पण याच्यासारखा पैसाही कशात नाही. पैसा तुम्हाला ज्या म्हणते ती आहे माझी पोरगी 10वीला माझी पोरगी 10वी शिकली माझी पोरगी सर्व्हिस वाल्याला पाहिजे द्यायची अहो ज्याच्या घरी अन्न नाही तो म्हणतोय माझी सर्व्हिस वाल्याला द्यायची अशी द्यायची नाही. हा म्हणजे आता आम्ही 10 लाखाचं पिकअप घेतलंय पोराला सर्व्हिस शाळा शिकवली भरपूर सर्व्हिस लागली नाही दडपडून दमलं नाहीत कुठं लागले मग आपलं 10 लाखाचं पिकअप घेतलं. आता कालच्या शुक्रवारी 2,20,000ची गाडी घेतली बाबा कुठं तरकारी बघायला कुठं काय हिंडाय फिरायला गाडी घेतली 2,20,000ची पुण्यास आणली. 10 लाखाचं पिकअप घेतलं की रोज चालू आहे तरकारीला एक दिवस 1 मिनिट बंद नाही. म्हणजे नक्कीच कुठल्याही प्रकारचा असो पण व्यवसाय हा माणसाला ऐकतच नाही नोकरीपेक्षा बांधील नाही ना काय नाही. आणि नवरा बायको कसं बी आता आम्ही ते बी मेहुणाच आहे माझा आम्ही बहीण आहे ती आणि आम्ही दोघी बहिणी दोघं साडा आहेत. बर त्यांची शेळ्या आहेत माझी बकरी आहेत. बर माझ्या आहेत की शेळ्या एवढ्या बांधलेल्या 10-12 आहेत त्या आणि त्यांच्या समजा शेळ्या आहेत माझी समजा बकरी आहे. म्हणजे आल्यापासून आम्ही आता खोटं सांगत नाही तुम्ही काय आमचं नेणार आहे का आमचं 3-3 लाख आल्यापासून जाय होय गावापासून दीपवाळीपासून अजून कसं बी 2-1 लाख होत पिल्ला आहे ती आम्ही एकूणच जाणार आता ही आहे ती. हो बरोबर कसं बी आमचं 2-1 लाख मग 5 लाख नवरा बायकोने केलं. तुमच्या सर्व्हिस तुम्ही कुठं बी जावा की कामाला हाय का बघा नाही लगेच म्हणजे 8 महिन्यात 5 लाख कोण कमवतोय 8च महिन्याचा धरायचा तर पुढं नाही धरायचं. 8 महिन्यात 5 लाख नक्कीच फायद्याची गोष्ट आहे. फक्त माणसांच्या लक्षात येत नाही आणि मुलांना पोरी देणारे जे आई वडील आहेत ज्यांच्या अपेक्षा वाढल्यात त्यांनी खरंच मावशीने सांगितलं का नाही त्या पद्धतीने एक विचार करावा आणि या गोष्टीचा आदर्श घ्यावा की खरंच जे बोलतायत ते सत्य आहे. आपल्यालाही माहिती आहे की ज्या गोष्टी घडतात त्या खऱ्या आहेत बाबा. कष्ट आहे थोडंफार पैसा बी तसा आहे आणि सुख बी तसं आहे. नोकरदाराच्या बायकोला काय सुख आहे घरामध्ये बसायचं फक्त. उसाव जर पुरगीत दिली नाही त्या बांबूला कुठं सर्व्हिस लागली चल उसाव जायचंय नवऱ्या मग तिला जावंच लागल ना. हो जावंच लागतं. ती गेली तर ऊस तोडावं लागल तिला. रात्रभर झोप आहे का नाही हिरबळ तोडायचं रात्रभर ट्रॅक्टर आला की भरायचं आम्हाला रात्रभर तर काम नाही. म्हणजे आहे कष्ट पण त्या पद्धतीनं नफा आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि अतिशय माहिती घेऊन आणि अचूक पद्धतीनं तुम्ही करताय त्यामुळं तुम्हाला त्या पद्धतीनं सुख पण आहे आणि तसा नफा बी आहे त्यातनं. हा म्हणजे नव्या माणसाचं करणाऱ्याचं काम नाही. पोराने आज 10,000 मागू दे कुणाला मागायची गरज आहे का नाही. 3,000 आहे द्या बरोबर. गाडीचा हप्ता तटला 2 इकायची हप्ता भरायचा असं म्हणजे कधीच आपल्याला कुठलीही गोष्ट काही नडी द्या पण नरड्यापर्यंत येत नाही कारण की आपलं करून ठेवलेलं आहे. काय नसू दे तुमच्यापाशी तुम्ही कुणाला मागणार आहे आणि कोण देणार आहे आपल्याला. काम करून किती करून करणार नाही. काम 10,000चं काम करायला किती दिवस लागणार तुम्हाला. नाही म्हणलं तरी 15 दिवस लागतील. 15 दिवस त्याला दुसरं खाणं पिणं आहे त्यात. 10,000 जुळत आहे का लगेच नाही जुळत. त्यातनं कटिंग होत आहे की बाबा आज काय 500 गेलं बाजारला उद्या काय पोरग आजारी पडलं त्याला 500 गेलं 10,000 1,000 रुपये कसं जुळणार.
मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आपल्याला मिळाली आणि नक्कीच या गोष्टीचा आदर्श घ्यावा आणि यातून जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, ज्यांना नोकरी नाही, जी पोरं 10 आणि 15 हजार वारी घरदार सोडून, आईवडिलाला सोडून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काम करतात, त्या मुलांनी खरंच या गोष्टीकडं एक लक्ष देऊन पाहिलं पाहिजे आणि 2 पैसे आपल्याला कसे मिळतील याचा विचार करून या व्यवसायाकडे पाहणं गरजेचं आहे. आमचं पोरग म्हणत होतं, आम्ही म्हणायचं कारण लोकांची पोरं कंपनीत जाते, मिठाई भरली लोकांची पोरं कंपनीत जाते ती, कुठं कलरच्या कामात जाते ती, तू जा म्हणला हाजरी मिळते 500 रुपये. मी 5 मिनिटं गाडी नेली तर मला 500 मिळतील. बरं तर 3000 रुपयाची खोली घ्या, खानावळीला 3000 रुपये भरा, 6000 रुपये गेलं, पगार देणार 10,000 रुपये महिन्याला, त्यातनं 6000 गेल्यावर राहिलं किती 4000. तेवढ्यात काय बघताय? त्यात बघताय का उद्या बायका पोरं झाल्यावर? म्हणलं नाही, मग पिकअप घेतो की महिन्याला 1-1 लाख कमावतोय. पिकअप आपलं स्वतःच आहे, काय ड्रायव्हरला पैसे द्यायचे तर नाही का काय करायचंय? एक गाडी एक खेप चिपळूणला गेली तर 10,000 रुपये नफा राहतोय कांदा घेऊन. एक खेप गेली तर 5 खेपा टाकले 5 दिवसाचे तर झालं 50,000 रुपये. आणि आता चिपळूणला चालूच होईल, चालूच आहे कांदा निघायला लागला की आता 5 महिन्यात. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे मित्रांनो. मावशींना जितका अनुभव आहे, जितकं बोलताल तेवढं कमी आहे, तरी चालतंय. बऱ्यापैकी माहिती दिली आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित. मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आहे ना, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत, ज्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल, या अनुभवातनं काहीतरी शिकायला मिळेल, ही एवढीच गोष्ट. बाकी भेटूया अशाच एका व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.